सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला. प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया. त्याची उपकार स्तुती करत, त्याच्या अंगणात त्याची स्तुती, त्याची आराधना करत, त्याच्या नावाचा जयघोष करत आपण त्याच्या पवित्र पवित्र चरणाजवळ येऊन नतमस्तक होऊन त्याच्या पवित्र पवित्र जिवंत वचनाचं अध्ययन करत, त्याच्या गूढ वचनांच्या अध्ययनाच्या द्वारे जो स्वर्गीय आशीर्वाद तो आम्हाला देणार आहे ते घेऊया. प्रियजनांनो, सर्वांना सलाम. आणि सर्व कसे आहेत? माझा विश्वास आहे परमेश्वराने मला आणि तुम्हाला त्याच्या सुरक्षित हातात ठेवलेला आहे. प्रियजनांनो, आज आम्ही जगात आणि जगातल्या सर्व समाचारांना आम्ही पाहतो, ऐकतो, तेव्हा आपला जीव प्राण थरकाप होतो की हे कशा धूर्त जगामध्ये आपण राहत आहोत. कसं मनुष्याची हत्या करत आहे. प्रियजनांनो, मनुष्याची हत्या करत आहे आणि हे फार दुःखदायी गोष्ट आहे की आपण अशा जगात राहतो. परंतु आनंद हा वाटतो की परमेश्वराने आपल्याला त्याच्या सुरक्षित हातामध्ये ठेवलेला आहे आणि त्याचा आपण धन्यवाद करूया. प्रियजनांनो, आणि त्याची उपकार स्तुती करत, त्याला आभार मानत त्याच्या वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, आता हा वचनाचा जो सिरीज मी चालू केलेला आहे, जे वचनाचं जो मी हेडिंग चालू केलेली आहे ते म्हणजे आपल्या प्रभू येशू मसीहचं वधस्तंभावर केलेलं त्याने पवित्र पवित्र बलिदान आणि त्यावेळेस त्यांनी उच्चारलेले जे शब्द आहेत, जे वचन त्यांनी उच्चारले 7 वचनं, त्या वचनावर आपण अध्ययन करत आहोत आणि 2 वचनं आपले झालेले आहेत. आज आहे 3रा वचन आणि त्या 3ऱ्या वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. आमेन. हे वचन आपण आज तिसरं वचन आहे हे की प्रभू येशू मसीह. सगळ्यात पहिलं वचन कोणतं आहे प्रियजनांनो? एक रिव्हिजन म्हणून मी तुमचं घेते. पहिलं वचन, सगळ्यात पहिलं उच्चारलेला शब्द प्रभू येशू मसीहनं तो आहे, हे पित्या, हे बाप्पा, यांना तू क्षमा कर. हे काय करत आहे यांना कळत नाही. यांना कळत नाही, यांना समजत नाही. असं प्रथम प्रभू येशू मसीहनं उच्चारलेला शब्द आहे. तो सर्वांना क्षमेची याचना करत आहे स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाकडे की पित्या, यांना तू क्षमा कर. आणि दुसरं वचन त्याचं आहे, तो आपल्या आईकडे बघतो, मारियाबाईकडे बघतो. ती रडत असते आपल्या मुलाला अशा रीतीनं पाहत असताना. ती खूप रडत असते प्रियजनांनो. आणि त्यावेळेस प्रभू येशू मसीह तिला बघतात आणि ज्या प्रेषितावर त्याची प्रीती होती, तो प्रेषित म्हणजे योहानाला म्हणतात, ही बघ तुझी आई. आणि आईला म्हणतो, हा बघ तुझा मुलगा. आणि त्यावेळपासून प्रेषित योहानाने मारियाबाईला आपल्या घरी ठेवले. प्रियजनांनो, इतकं सुंदर जिम्मेदारी प्रभू येशू मसीहने आपल्या आईची केली. मरत्या क्षणी सुद्धा तो आपल्या आईला विसरला नाही. या लेसनहून आपण काय समजलो? या गोष्टीहून हे जे मॉरल ऑफ द स्टोरी आपण म्हणतो, हे प्रभू येशू मसीहने आपल्याला काय शिकवलं याद्वारे? की तुम्ही तुमच्या आई वडिलांची जिम्मेदारी मरत्या क्षणी सुद्धा करा. तुमच्या आई वडिलांची जिम्मेदारी, आपल्या आई वडील, आपले जन्मदाता आई वडिलांना विसरू नका. प्रियजनांनो, आणि आज आहे 3रं वचन. हा जो वचन आहे खूप उद्धाराचं आणि तारणाचं वचन आहे. प्रियजनांनो, खूप महान वचन आहे. प्रियजनांनो, हे मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की जेव्हा ते 2 चोर जे 2 चोर इथं प्रभू येशू मसीह आहे आणि या साईडला ते 2 चोर असे उजव्या हाताला आणि एका
उजव्या हाताला एक आणि एक डाव्या हाताला प्रियजनांनो. आणि हा जो चोर आहे, जो फार मोठा दरोडेखोर, दरोडेखोर 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 हा व्यक्ती आहे. आणि चोर चोर दरोडेखोर ज्याला म्हणतात, दरोडेखोर चोर हा जो व्यक्ती आहे, आणि हाही तोच व्यक्ती आहे. चोर आणि दरोडेखोर. आणि हा जो व्यक्ती आहे हा म्हणतो की प्रभू येशू मसीह, तू मसीह आहेस ना, तू इतके जणांना तुने बरे केले, एवढे चमत्कार तू केले, तर तू स्वतःला वाचव, या वधस्तंभावरून तू खाली उतर आणि आम्हाला पण तू सोडव, तेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास करू. काय म्हणतो बघा, तू मसीह आहेस ना, तू या वधस्तंभावरून खाली ये, तू स्वतःला सोडव आणि आम्हाला पण सोडव, तेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. प्रियजनांनो, बघा, मनुष्याचा स्वभाव असाच आहे. एक आम्ही जिथं राहतो तिथं एक 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 ताई आमच्या घरात आली आणि ती म्हणे, तिला 4 मुली होत्या, 4 मुली. आणि ती माझ्या भाऊला म्हणते, माझा जो मोठा भाऊ आहे तो अपोस्तल संजय शास्त्री, त्यांना ती म्हणते, मी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवणार, पण केव्हा ठेवणार, जेव्हा तो मला मुलगा देईल ना, तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. प्रियजनांनो, असा तिचा विश्वास होता. आणि तिला आम्ही काय बोलू शकत नाही, कारण ते तिला समजत नाही काय प्रभू येशू मसीह तिला काय आहे ते समजत नाही. प्रभू येशू मसीह असा देव आहे, पहिले तुम विश्वास करो तब तुम उसकी महिमा देखोगे. असं आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. मी तुला बरे केले असं पूर्ण शास्त्रात कुठेच दिलं नाहीये. प्रियजनांनो, तिन्ही गॉस्पल मध्ये पहा, तुम्ही तिन्ही पण सुवर्तमान मध्ये पहा, मी तुला बरे केले असं प्रभू येशू मसीहनं कुठेच शब्द उच्चारले नाही. तर तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. तुझा विश्वास आहे, मी तुला बरं करू शकतो, तुझा विश्वास आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. प्रियजनांनो, हे प्रभू येशू मसीहचं गूढ रहस्य. ते जेव्हा तो व्यक्ती येशू मसीहवर विश्वास ठेवेल, येशू मसीह काय तो अनुभव घेईल, त्या व्यक्तीला तो काय समजणार. नाही तर समजणार नाही. प्रियजनांनो, नाही तर मग ते व्यक्ती तसंच चालले जाईल. तो तरुण व्यक्ती असतो ना, तो श्रीमंत व्यक्ती असतो. प्रभू येशू मसीह म्हणतो, तुझ्या आधी एकच फक्त कमी आहे, तू काय कर, जितकं तुझं धन दौलत आहे, जितकी तुझी श्रीमंती, सर्व गरिबांना दे आणि माझ्या मागे ये. तो खिन्न होऊन जातो चेहरा त्याचा, अरे बापरे, एवढं सारं धन मी गरिबांना देऊन टाकू आणि प्रभू येशू मसीहच्या मागे जाऊ. त्याला दुःख वाटतंय, तो दुःखी अंत करायला तो चालले जातो. आणि याचप्रमाणे बघा प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहच्या मागे जर तो आला असता तर त्याला काय मिळालं असतं. प्रियजनांनो, सार्वकालिक जीवन, स्वर्गामध्ये त्याला अविनाशी जीवन, सार्वकालिक जीवन. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहला काय म्हणून त्याच्या मागे चालत आहोत, काय म्हणून त्याचं नाव घेत आहोत. तो माझा उद्धार करताय, त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्याने मला विकत घेतलेलं आहे, त्याने मला दत्तक घेतलेलं आहे. आणि त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने, जो की अनमोल आहे, ज्या पवित्र पवित्र रक्ताचा मोल नाही, त्याच्या महानशा पवित्र पवित्र बहुमूल्यवान अनमोल अशा पवित्र पवित्र रक्ताने त्याने मला विकत घेतलंय. म्हणजे माझी त्याने किती मोठी किंमत केलेली आहे. प्रियजनांनो, बिलियनर पण घाबरून जाईल. बिलियनर म्हणे, बाप रे, बिलियनर आज जगाचा जो आहे तो व्यक्ती म्हणे, अरे तुमची काय किंमत आहे. अरे माझी एवढी किंमत आहे की माझ्या परमेश्वराने त्याचं पवित्र पवित्र अनमोल बहुमूल्यवान ज्या पवित्र रक्ताचं
मोल नाही, जो अनमोल आहे ते पवित्र पवित्र रक्त त्याने देऊन मला विकत घेतलं. म्हणजे मी किती अनमोल आहे, त्याच्या पवित्र पवित्र अनमोल रक्ताने त्याने मला विकत घेतलं, दत्तक घेतलं आणि त्याचं लेकरू मला बनवलं. त्याचं पवित्र पवित्र शरीर आणि रक्ताच्या द्वारे त्याचं जीवन माझ्यामध्ये त्याने ओतप्रोत ओतले आणि मला त्याने आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. केवढा मोठा हा अधिकार आहे प्रियजनांनो. आम्ही एक देशाचं प्राईम मिनिस्टर, फॉर एक्झाम्पल आपल्या देशाचा प्राईम मिनिस्टर मोदी समजा तुम्हाला म्हणेल, ए माझ्या मुली, तू माझी मुलगी आहे, चल माझ्याकडे, तर कसं वाटेल? परंतु माझा प्रभू येशू मसीह या जगाचा नाही, या जगाचा तो नाही आहे, स्वर्गाचा सर्व सर्व शक्तिमान, सर्व सर्व समर्थवान, ज्याला कोणतीच गोष्ट असंभव नाही, त्याला सर्व काही संभव आहे, असा तो पराक्रमी अद्भुत परमेश्वर, जो स्वर्गाच्या राजा सिंहासनावर, दयाच्या सिंहासनावर विराजमान आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. तो परमेश्वराने मला एवढी मोठी किंमत देऊन त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. केवढा मोठा हा अधिकार आहे प्रियजनांनो. या अधिकाराला दृढ धरून राहा, मजबूत राहा आणि या अधिकाराला श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मला विजय वीर करो. आमेन. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहला हा व्यक्ती म्हणतो, चल उतर, मला पण तू उतर आणि मला पण उतरव. कशासाठी? पुन्हा चोऱ्या करायला याला जायचं होतं. हा जो दरोडेखोर होता, याला पुन्हा चोऱ्या करायच्या होत्या प्रियजनांनो, पुन्हा दरोडेखोर करायचा होता. हा जो चोर होता, असा हा दुष्ट चोर होता. आणि हा जो इथलचा चोर होता, त्याने भलेही दरोडेखोरपणा केला, चोऱ्या केल्या, लूट केली, याचा साथीदार होता तो. दोघं एकासारखे होते, सेम सीन, सेम पाप केलेलं दोघांनी. परंतु हा जो चोर आहे, प्रभू येशू मसीहकडे पाहून तो म्हणतो आणि या चोराला तो दटवतो. बघा कशा रीतीने दटवतो, बघा तो काय म्हणतो बघा, तू आणि मी आपण तर पापी आहोत, आपण तर आपला जो न्याय झालेला आहे, आपली जी शिक्षा आहे ती बरोबर आहे. आपल्या पापाची ही बरोबर शिक्षा आहे. हा दंड आपल्यासाठी योग्य दंड आहे. पण या व्यक्तीने, या येशू प्रभूने काय पाप केले? हा तर निष्कलंक आहे, यांनी तर एकही अपराध केला नाही. परंतु हा प्रभू येशू मसीह याने हा तर निष्कलंक आहे, हा पाप विरहित आहे. तर याला बघून हा दरोडेखोराने त्याच शेवटच्या घटकेस, शेवटच्या अंतिम क्षणाला त्याने पश्चाताप केला. प्रभू येशू मसीहकडे पाहून त्याने पश्चाताप केला प्रियजनांनो, आणि त्याला ओळखले आणि काय म्हटले बघा, प्रभू येशू, जेव्हा तू आपल्या संपूर्ण राज्य वैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. प्रियजनांनो, यामध्ये पूर्ण त्याचं आलं प्रियजनांनो, पूर्ण समर्पण त्याचं आलं, पश्चाताप आला, पूर्ण समर्पण आलं. पूर्ण किती जण होते तिथे बसलेले? प्रभू येशूची आई मारियाबाई होती, मारियाबाईची बहीण होती, दिलेलं आहे बघा, आई, येशूची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया या उभ्या होत्या. आणि किती स्त्रिया, किती मनुष्य तिथं उभे होते प्रियजनांनो, आणि किती सैनिक. आणि प्रियजनांनो, हे मला सांगू द्या, हे सांगताना मला खूप अतिशय आनंद वाटेल की प्रभू येशू मसीहला जेव्हा धरण्यात येते त्या क्षणाला, जेव्हा पेत्र तलवार काढतो
आणि त्या तलवारीने तो त्या सैनिकाचा कान कचकन कापतो. बघा, त्याने तलवारीनं त्याचा कान कचकन कापला. प्रभू येशू मसीह तो कान खाली पडू देत नाही. बघा, तो कान प्रभू येशू मसीह असा हातात घेतो आणि तो कान त्याला लावून देतो. पुन्हा त्याला न्यू ब्राईन कान मिळतो. पण तो असाच बघत राहतो, अरे हे काय झालं? ज्या मनुष्याला मी धरायला आलो, तो मनुष्य मला कान माझं बरं करून दिलं त्यांनी. तरी त्याचे डोळे उघडले नाही, तरी त्याने देवाची महिमा केली नाही. असं जग आहे, असं जग आहे प्रियजनांनो. आजही प्रभू येशू मसीह कित्येकांना बरे करतात, कित्येकांना काय काय चमत्कार करून बरे करतात. परंतु सगळेच येतात का प्रभू येशूकडे? नाही येत. फार कमी जण आहेत. त्या फार कमी मध्ये तुम्ही आणि मी आहात प्रियजनांनो. तुम्ही आणि मी बोलवलेलं नाहीये. आव आव काव काव असं नाही. आव आव करून प्रभू येशू मसीहने बोलवलेले नाहीत आपण. तर तुम्ही आणि मी निवडलेले आहोत प्रियजनांनो. निवडलेले म्हणजे काय? चूजन गॉड्स चाइल्ड. देवापाचे निवडलेले लेकरं तुम्ही आणि मी आहात. म्हणजे केवढी मोठी सौभाग्य, केवढं मोठं सौभाग्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. केवढी मोठी संपत्ती, केवढा मोठा खजाना त्यांनी तुम्हाला मला दिलेला आहे प्रियजनांनो. सलामी आमच्या पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वराला बिलियन बिलियन वेळा, कोटी कोटी वेळेस सलामी प्रियजनांनो. तू काय म्हणतो प्रभू येशू मसीह? प्रभू येशू मसीहला म्हणतो, हे येशू प्रभू, जेव्हा तू आपल्या संपूर्ण राज्य वैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. केवढं आठवण कर म्हणतो. इतक्या सर्व लोक जितके जमा होते, ज्याचा कान कापलेला सैनिक तो सुद्धा तिकडे होता, परंतु त्यांचे डोळे नाही उघडले. फक्त केवळ प्रभू येशू मसीह या वधस्तंभावर या चोराचा उद्धार आणि तारण करण्यासाठी, त्या समयात या चोराने प्रभू येशू मसीहला खऱ्या रीतीनं ग्रहण केलं, खऱ्या रीतीनं तारणारा स्वीकार केला, पश्चाताप करून लीन नम्र झाला आणि प्रभू येशू मसीहला विनंती करतो की फक्त माझी आठवण कर म्हणून. तर प्रभू येशू मसीह त्याला काय वचन देतो बघा प्रियजनांनो, तू आजच मज बरोबर सुखलोकात असशील. उद्या नाही, परवा नाही, मी जेव्हा येईल तेव्हा नाही. उद्या नाही, परवा नाही, मी जेव्हा येईल तेव्हा नाही. तू आजच मज बरोबर सुखलोकात असशील. परमेश्वराला तुम्हाला मला काय काय देऊ वाटते प्रियजनांनो. आणि उशिरा देऊ नाही वाटत, लेट नाही देऊ वाटत. आजच तुमच्या जीवनासाठी काय उत्तम आहे, तुमच्या जीवनासाठी काय चांगलं आहे, तुमच्या जीवनासाठी काय चांगलं आहे, तुमच्या जीवनासाठी काय उत्तम आहे, तो मला आणि तुम्हाला दिल्या वाचून तो राहणार नाही. हे त्याचं महान असं अभिवचन आहे. प्रभू येशू मसीह म्हणतात वचनमध्ये, तुझ्या जीवनाविषयी माझ्याकडे योजना आहेत आणि त्या योजना तुझ्या हिताच्या आहेत. तुला तुझ्या नाशाचे नाही तर तुझ्या हिताचे. हित म्हणजे काय? माझ्या चांगल्यासाठी ते माझं उत्तम होण्यासाठी ते योजना आहेत परमेश्वराचे. प्रेम असा महान प्रीतीचा परमेश्वर तो आहे. आणि प्रभू येशू मसीहनं जेव्हा त्यांनी प्राण दिला त्या क्षणाला प्रभू येशू मसीहनं या चोराला सुखलोकात नेऊन पोहोचवले, सुखलोकात नेऊन सोडले प्रियजनांनो. आणि त्यानंतरच तो अधोलोकात सुवार्ता सांगण्यास गेला. प्रियजनांनो, किती अद्भुत त्याची प्रीती आहे, किती अजब त्याची प्रीती आहे प्रियजनांनो. ज्यामध्ये आपण सुंदरसं गीत म्हणतो, अजब खरी प्रीती आहा, प्राण स्वतः देती आहा. अजब खरी प्रीती आहा, प्राण स्वतः देती आहा. मज गरीबाला
पापी खळाला पोटाशी धरतिया, प्राण स्वतः देतिया, अजब खरी प्रीतिया, प्राण स्वतः देतिया. प्रियजनांनो, किती महान वचन आहे प्रियजनांनो, आणि किती महान त्याचे कार्य आहे. त्यांनी पश्चाताप केला त्या दरोडेखोराने, त्या चोराने, आणि त्यांनी ओळखलं प्रभू येशू मसीहला. आणि बघा, त्याला केवळ त्याला, फक्त त्याला एकट्याला सुखलोकात प्रभू येशू मसीहने नेले. प्रभू येशू मसीहने सुखलोकात नेऊन सोडले त्याला, आणि मग तो अधोलोकात गेला. किती गूढ रहस्य आहे परमेश्वराचं जिवंत वचन. प्रियजनांनो, हे सर्व समजण्यास तुम्हाला आणि मला प्रभू येशू मसीह त्याच्या ज्ञानाने, त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.